नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 22 जानेवारी. आज राज्यात जास्त ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहील. त्यापैकी काही जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरते पावसाचे थेंब किंवा थोडा वेळ तुरळक सरी पडण्याची शक्यता राहील. त्यापैकी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता म्हणजे 5 ते 10 किलोमीटर परिसरातच पावसाचे थेंब किंवा पावसाच्या तुरळक सरी थोडा वेळ पडण्याची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर फक्त ढगाळ हवामान राहील. पावसाची शक्यता कमी राहील. तसेच बरेच शेतकरी मित्र विचारणा करीत आहेत की गारपीट होईल असे आम्ही ऐकतो आहे, ते खरे आहे काय? तर त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की जानेवारी महिना अखेरपर्यंत तरी गारपिटीची शक्यता नाही. तसेच मी परवा दिलेल्या अंदाजाप्रमाणे आजपासून उत्तर भारतातील सांगितलेल्या राज्यातून WD जाणार आहे. त्यामुळे त्या राज्यात बर्फवृष्टी होईल व सांगितलेल्या राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच दक्षिण भारतात दिनांक 24 ते 26 जानेवारी रोजी चक्राकार वाऱ्यामुळे तामिळनाडू, पांडिचेरी, दक्षिण कर्नाटक, केरळ या राज्यात बऱ्याच ठिकाणी भाग बदलत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर या चक्राकार वाऱ्यामुळे दक्षिणेकडील राज्यात थंडीची लाट असून आज तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे थंडीची लाट राहील. तसेच उद्या तेलंगणा व कर्नाटक या राज्यात थंडीची लाट राहील. तसेच आपल्या राज्यात दिनांक 23 व 24 जानेवारी रोजी खान्देश, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, कोकणात, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यात थंडीची लाट राहण्याची शक्यता राहील. तसेच मी परवा सांगितल्याप्रमाणे उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात तसेच मध्य प्रदेशचा उत्तर व पश्चिम भाग तसेच उत्तर प्रदेश या राज्यात तसेच नवी दिल्ली येथे पुढील 3 दिवस थंडीची तीव्र लाट राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.